मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी.आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। तर सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करावी असंही जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। ज्याची कुणबी नोंद त्याच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। तर मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावं, शिंदे समितीला तात्काळ मुदतवाढ द्यावी या प्रकारच्या मागण्या जरांगेंनी केल्या। तर आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या मराठा तरुणांच्या कुटुंबांनाही तात्काळ मदत मिळावी यासह आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, आमच्या मागण्यांशी गद्दारी करणार नाहीत अशी आशा असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तुमच्याकडे 8, 9, 10 मागण्या त्या सगळ्याची सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी द्या। किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही। दरम्यान जरांगे पाटलांच्या उपोषणावरून वडेट्टीवारांनी आता टीका केली आहे। आता पहिल्यासारखी आंदोलनाला धार दिसत नाही आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं हे समाजाचं नुकसान असल्याची टीका वडेट्टीवारांनी जरांगेंवर केली आहे। तर ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही असाही इशारा वडेट्टीवारांनी दिलाय। तर वडेट्टीवारांनी आमच्या आंदोलनावर बोलू नये, वडेट्टीवार हे अपेक्षा पायाचे असल्याचं म्हणत जरांगेंनी वडेट्टीवारांवर पलटवार केलाय। आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी, आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे। तुला काय करायचं तू बस ना, मग मी अर्धवट सोडत तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला जमत नाही मुळ्यात झालाय तुला, तू बस। असली विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पायाची। जरांगे पाटलांचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे, आमच्या सरकारनं समाजाला न्याय दिलाय असं यावर बावनकुळे म्हणालेत। तर मराठा समाजाला न्याय देण्यास सरकार अपयशी ठरलं अशी टीका अंबादास दानवेंनी यावर केली आहे।